नमस्कार मित्रांनो, आज आपण शंकरी प्रसाद विरुद्ध भारत संघ हा खटला पाहणार आहोत. आपण भाग 1 मध्ये पहिला खटला पाहिला होता, ए.के. गोपालन विरुद्ध भारत संघ. आज दुसरा भाग शंकरी प्रसाद विरुद्ध भारत संघ 1951 हा खटला पाहणार आहोत. या खटल्यामध्ये तुमचं पुन्हा एक बार स्वागत आहे. मी घनश्याम आज या खटल्याविषयीचे सर्व संसदीय, घटनात्मक, कायदेशीर, न्यायालयीन सर्व मुद्द्यांना आपण सविस्तर पाहणार आहोत. आज या खटल्यामध्ये जे मुद्दे पाहणार आहोत ते मुद्दे म्हणजेच भारतात सर्वाधिक मोठा आणि सर्वाधिक दिवस चाललेला जो केशवानंद भारती खटला होता, त्याच्या अगोदरचा सर्वाधिक महत्वाचा आणि तेवढाच वाईड लेवलवरती विचार केला जाणारा आणि संविधानावरती तेवढाच परिणामकारक ठरणारा एकमेव खटला म्हणून शंकरी प्रसाद विरुद्ध भारत संघ या खटल्याकडे पाहिलं जात असतं. म्हणूनच शंकरी प्रसाद विरुद्ध भारत संघ हा खटला अतिशय महत्वाचा आहे. तर पाहूयात आपण हा खटला नेमका कशाबद्दल आहे आणि कसा आहे. प्रथम या खटल्याची पार्श्वभूमी पाहू. शंकरी प्रसाद विरुद्ध भारत संघ, नेमका शंकरी प्रसाद यांचा मुद्दा काय आहे आणि त्याविषयीचे घटक आणि त्याबद्दलचे मुद्दे काय आहेत. शंकरी प्रसाद हे तत्कालीन म्हणजे शंकरी प्रसाद दास हे तत्कालीन बिहारमधील एक मोठे जमीनदार आहेत, एक वतनदार आहेत, ज्यांच्या माध्यमातून याबद्दल एक तत्कालीन पटना उच्च न्यायालयामध्ये या जमीनदारी विषयकच्या कायद्याला आव्हान देण्यात आलं होतं. तेव्हा म्हणजे 1951 मध्ये 1950 आणि 51 मध्ये देशातील अनेक प्रांतांमध्ये म्हणजे जसं की बिहार प्रांत असेल, उत्तर प्रांत असेल, मध्य प्रांत असेल, बॉम्बे प्रांत असेल, या अनेक प्रांतांमध्ये तत्कालीन जमीनदारी विषयकचे, वतनदारी विषयकचे कुळ कायदे अनेक रद्द केले जात होते. कायदे रद्द करण्याचं, कुळ कायदे, जमीनदारी विषयकचे कायदे करण्याचं कारण हे होतं की तत्कालीन जमीनदारी, वतनदारी रद्द करून जमीन विषयकचे हक्क अधिकतम लोकांना मिळावेत, त्याविषयीचा विस्तार व्हावा आणि सार्वजनिक हित साधलं जावं, जेणेकरून संपत्तीचा हक्क अनेकांपर्यंत पोहोचावा. हा मूळ उद्देश त्याच्या पाठीमागचा होता. याच उद्देशाला समोर ठेवून प्रांतांनी कायदे पारित केले होते. त्यातलाच एक कायदा होता तत्कालीन बिहार प्रांतातील विधिमंडळानं पारित केलेला कायदा. बिहार प्रांतातल्या विधिमंडळानं जमीनदारी विषयकचा कायदा पारित केला, ज्यामुळे जमीनदारी रद्द केली जाणार होती. याच कायद्याला आव्हान देण्यात आलं शंकरी प्रसाद यांच्या माध्यमातून. बिहार उच्च न्यायालयानं यावर निर्णय देताना संबंधित शंकरी प्रसाद यांच्या बाबत जो निर्णय दिला तो खूप महत्वाचा ठरणार होता. या उच्च न्यायालयाने सांगितलं की जो विधिमंडळानं कायदा पारित केला आहे तो अवैध आहे, कारण संपत्तीचा हक्क हा मूलभूत अधिकार आहे आणि घटनेद्वारे तो संरक्षित आहे, तो सुरक्षित राहायला पाहिजे. परंतु दुसऱ्या बाजूला मात्र तत्कालीन खंडपीठ म्हणून अलाहाबादच्या आणि नागपूर न्यायालयामध्ये याबद्दल मात्र या जमीनदारी विषयकच्या कायद्याला वैधता देण्यात आली होती. यामध्ये द्विधा स्थिती झाली. अनेक उच्च न्यायालयामध्ये अवैध ठरवले जात होते, तर काही उच्च न्यायालयामध्ये ते वैध ठरवले जात होते. तर नेमकं देशामध्ये प्रांत विषयकचा, जमीनदारी विषयकचा कायदा वैध असावा की अवैध असावा यावरून जी द्विधा स्थिती निर्माण झाली, याला कोणत्या एका नेमक्या मुद्द्यावर घेऊन जाणं आणि त्याचं एक अंतिम कन्क्लुजन संपूर्ण देशामध्ये संपत्ती विषयक, जमीनदारी विषयक काही निर्णय घेणं जरुरी होतं. देशामध्ये तेव्हा यावरून अनेक वादविवाद अगदी संसदेपर्यंत पोहोचत होते. म्हणूनच हा विषय पोहोचला तत्कालीन भारत सरकारकडे. दुसरा मुद्दा यामध्ये सुरू होतो. इथपर्यंत हा घटक होता नेमकं कशाविषयी हे केस सुरू झाली होती. दुसरा मुद्दा सुरू होतो तो म्हणजे भारत सरकारची याबाबतची भूमिका काय होती आणि संसद याबद्दल काय निर्णय घेतले. तत्कालीन भारत सरकार जे तेव्हा अंतरिम सरकार म्हणून काम पाहत होता. 1951 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने एक कायदा करण्याचा प्रयत्न केला, म्हणजेच राज्यघटनेत घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याविषयीचा निर्णय घेण्यात आला. याविषयक निर्णय म्हणजेच तत्कालीन संपूर्ण देशामध्ये सर्वांना जमीनदारी विषयक, कुळ विषयक आणि संपत्तीच्या हक्काविषयकचा समान अधिकार मिळावा या उद्देशानं तत्कालीन संसदेमध्ये 1951 ला पहिली घटना दुरुस्ती 1951 पारित करण्यात आली. पहिली घटना दुरुस्ती 1951 द्वारे राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 31A आणि 31B असे दोन नवीन उपकलम समाविष्ट करण्यात आले आणि हे उपकलम समाविष्ट झाल्यामुळे आपोआपच राज्यघटनेतील मूलभूत अधिकार 19 मधील जो 7वा संपत्तीचा अधिकार होता यावर मर्यादा येणार होत्या. म्हणजेच मूलभूत अधिकार संपत्ती विषयकचा धोक्यात चाललेला होता. पण या धोक्यापेक्षा तत्कालीन सरकारच्या मते सार्वजनिक हित महत्वाचं आहे
अधिकतम लोकांना संपत्तीचे हक्क महत्वाचे आहेत. जमिनीविषयकचे हक्क अधिक लोकांमध्ये वितरित होतात हे महत्वाचं आहे. आणि त्यापेक्षाही महत्वाचं आहे सरकारला सार्वजनिक कल्याण, सार्वजनिक हित, सरकारी कार्यालय, सरकारी कार्य इत्यादीसाठी अनेक वेळेला जमीन मिळवणं सुद्धा मुश्किल झालं होतं आहे. कारण तेव्हा अनेक ठिकाणच्या सर्व जमिनी प्रॉपर्टी हे लोकांच्याकडे निश्चित होत्या आणि या सगळ्या प्रॉपर्टी जे लोकांकडे होत्या त्या प्रॉपर्टीला सरकारला ताब्यात घेणं मुश्किल झालं. कारण ती खासगी मालमत्ता म्हणून आर्टिकल 19(7) नुसार प्रत्येक जण संपत्तीचा अधिकार स्वतःकडे ठेवत होता आहे. पण सरकारला मात्र सार्वजनिक कार्यासाठी मर्यादा येत होत्या आहे. म्हणूनच याला कुठेतरी थांबवता येईल आणि सार्वजनिक हित साध्य करता येईल यासाठी सरकारने पहिली घटना दुरुस्ती 1951 मध्ये पारित केली. आणि म्हणूनच याद्वारे सर्व उच्च न्यायालयाचे जे काही निर्णय होते, पेंडिंग होते, काही निर्णय झाले होते, हे सगळे ऑटोमॅटिकली शून्य झाले आणि पहिल्या घटना दुरुस्तीद्वारे संपूर्ण देशामध्ये याबद्दलची अंमलबजावणी करण्याची सुरुवात झाली. परंतु समस्या इथे संपत नाही. खऱ्या अर्थाने समस्या इथे सुरू होते आहे. याच घटना दुरुस्तीला आणि या घटना दुरुस्तीद्वारे समावेश झालेल्या इतर अनुच्छेद उपकलमांना आव्हान देण्याचं सुरुवात केलं शंकरी प्रसाद यांनी. म्हणूनच शंकरी प्रसाद विरुद्ध भारत संघ असा खटला सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. याच्यामध्ये पुढचा टप्पा तिसरा, सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आणि निर्णय. सर्वोच्च न्यायालयानं शंकरी प्रसाद विरुद्ध भारत संघ या खटल्यामध्ये काय भूमिका आणि काय निर्णय घेतले हा एक पार्ट पाहू आणि त्याचा दुसरा पार्ट पाहू शंकरी प्रसाद यांचे नेमके मुद्दे काय होते आहे. अगोदर या खटल्याद्वारे शंकरी प्रसाद यांचे मुद्दे काय आहेत त्याची चर्चा करू. म्हणजेच भाग 3 मध्ये शंकरी प्रसाद यांचे सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलेले मुद्दे काय आहेत. जी आता घटना दुरुस्ती झाली होती त्या घटना दुरुस्तीला शंकरी प्रसाद यांनी का आव्हान दिलं होतं आहे. पहिला मुद्दा, शंकरी प्रसाद यांच्या मते आर्टिकल 31A आणि B जो समावेश झाला. 31A आणि B काय आहे. आर्टिकल 31A द्वारे सरकारला सार्वजनिक हित, कल्याणकारी कार्य, सरकारी कामकाज इत्यादीसाठी संपत्ती मालमत्ता संपादन करण्याचा अधिकार आहे. आणि असे संपादन करताना अनेक ठिकाणी काही कॉर्पोरेशन असतील किंवा काही संघटना असतील किंवा काही कंपनी असतील यांना मर्ज करण्याचा, त्यांचं एकत्रीकरण करण्याचा अधिकार सुद्धा सरकारला आर्टिकल 31A नुसार प्राप्त होतो आहे. अगदी असं आपण म्हणू शकतो की बँकांचं नॅशनलायझेशन पर्यंत केलेले सर्व कामं हे 31A चाच वापर होत आहे. आणि आता सुद्धा सरकारला अनेक कंपन्या ताब्यात घेण्याचा अधिकार आहे. सार्वजनिक हितासाठी आर्टिकल 31A नुसार आहे. दुसरा आहे आर्टिकल 31B. 31B मध्ये सांगितलेलं आहे की 31A द्वारे जे अधिकार सरकारला प्राप्त झाले त्याला सुरक्षा प्राप्त करण्यासाठी 31B द्वारे त्या विषयाला राज्यघटनेच्या परिशिष्ट 9 मध्ये समावेश करण्यात येईल आहे. परिशिष्ट 9 सुद्धा म्हणजे शेड्यूल 9 हा सुद्धा घटनेमध्ये पहिल्याच घटना दुरुस्ती 1951 द्वारे समावेश केलेला आहे. मग 1951 द्वारे पहिली घटना दुरुस्ती करून परिशिष्ट 9 जो समावेश केला त्यामध्ये या आर्टिकल 31A आणि B ला सुरक्षा प्राप्त झाली, ज्यामुळे याला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही. म्हणूनच शंकरी प्रसाद यांचं म्हणणं होतं 31A(B) हा सार्वजनिक हितासाठी जेवढा योग्य दिसतोय तेवढाच तो व्यक्तिगत हित, खासगी मालमत्ता याचं उल्लंघन करणार आहे. म्हणजेच आर्टिकल 19 मधील 7 जो उपकलम अगोदर होता संपत्ती विषयीचा अधिकार तो उल्लंघित होतोय आणि जो मूलभूत अधिकार उल्लंघित करतोय त्या ठिकाणी 31A(B) हा महत्वाचा आणि योग्य कसा ठरू शकतो हा एक संविधानिक दृष्टिकोनातून उचललेला पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा, आर्टिकल 31A(B) आणि परिशिष्ट 9 मुळे आर्टिकल 32 अंतर्गत जे सुप्रीम कोर्टात अपील करता येते, मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं असेल तर तो सुद्धा इथं शून्य ठरतोय. म्हणून 32चे उल्लंघन होत आहे. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा त्यांनी मांडला होता, जर याची अंमलबजावणी झाली म्हणजे पहिल्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी झाली तर ऑटोमॅटिकलीच घटनेतील आर्टिकल 132, आर्टिकल 136 आणि 226 यांचंही उल्लंघन होत आहे. कारण 132 नुसार उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध म्हणजे तत्कालीन पटना न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात 132 नुसार अपील करता येत होती, ते अपील करता येणार नाही. 136 नुसार सुप्रीम कोर्ट स्पेशल लिव्ह पिटिशन घेऊ शकतं स्वतःहून, तेही घेता येणार नव्हतं. 226 अंतर्गत जर मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं असेल तर आपण उच्च न्यायालयात सुद्धा अपील करू शकतो, रिट याचिका ज्याला आपण म्हणतोय. हे तीनही उल्लंघित होणार आहेत. हे तिसरा मुद्दा, जर एवढं उल्लंघन होत असेल तर ती घटना दुरुस्ती वैध कशी होऊ शकते. 3 मुद्दे झाले. चौथा मुद्दा महत्वाचा आणखी की शंकरी प्रसाद यांच्या मते आर्टिकल 368 नुसार घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे.
जर घटनेनुसार 368 अंतर्गत संसदेला अधिकार दिलाय, तर आत्ता म्हणजेच 1951 मध्ये संसदच अंमलात आली नाही, आता तर ती प्रोव्हिजनल पार्लमेंट आहे, अंतरिम तात्पुरती संसद आहे, ती 368 नुसार घटना दुरुस्ती कशी करू शकते? त्यामुळे तो चौथा मुद्दाही तुमचा वैध ठरतो. म्हणूनच ही घटना दुरुस्ती अवैध आहे असं त्यांचं म्हणणं होतं. 4 मुद्द्याच्या आधारे ते सुप्रीम कोर्ट समोर बाजू मांडत होते. त्यांचा 5वा मुद्दा होता आर्टिकल 379 सब क्लॉज 1 मध्ये असं नमूद आहे की संसद म्हणजे संसदेचे दोन्ही सभागृह असं नमूद आहे. संसदेचे दोन्ही सभागृह जोपर्यंत घटना दुरुस्तीला मंजुरी देत नाहीत तोपर्यंत घटना दुरुस्ती होऊ शकत नाही. 1951 मध्ये दोन्ही सभागृह अंमलात नव्हते. तत्कालीन अंतरिम सभागृह म्हणून पहिल्या सभागृहाद्वारे काम चालवलं जात होतं. तरी घटना दुरुस्ती वैध कशी असू शकते? आणि यातला 7वा आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा होता की जेव्हा घटना दुरुस्ती करायची असेल तेव्हा 368 अंतर्गत संसदेच्या दोन्ही सभागृहाने मंजुरी दिल्यानंतर त्याला राष्ट्रपतीची मंजुरी लागते. आणि म्हणूनच राज्यघटनेच्या आर्टिकल 392 मध्ये याबद्दलची तरतूद आहे की जेव्हा जेव्हा याबद्दलच्या तरतुदी नमूद होतील, जर काही तत्कालीन परिस्थितीला अनुसरून काही अडथळे असतील, काही बॅरियर मर्यादा असतील, तर त्या मर्यादा दूर करण्यासाठी राष्ट्रपतींना अधिकार देण्यात आलेला आहे की जर संसदेने तशी मंजुरी दिली तर असे अडथळे दूर करता येतात आहे. आता इथं अडथळे काय होते? तत्कालीन 1919 आणि 1935च्या कायद्याद्वारे तत्कालीन प्रांतांतर्गत लोकांनाही मूलभूत अधिकार संपत्ती विषयकचे काही होते, त्याच्याबद्दलची अपिलीय बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली जात होती आहे. आणि म्हणूनच शंकरी प्रसाद यांचं म्हणणं होतं की राष्ट्रपती सुद्धा जो अधिकार वापरतात 1951 मध्ये तो सुद्धा चुकीचा आहे. अशा 7 मुद्द्यांना समोर ठेवून शंकरी प्रसाद यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये भारत सरकारला आव्हान दिलं होतं आहे. याच्यातला चौथा भाग, सर्वोच्च न्यायालयानं अंतिमतः निर्णय काय दिला? सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की यामध्ये प्रथमतः आर्टिकल 368 अंतर्गत घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे. म्हणूनच जे संसद दुरुस्ती करते आहे, पहिली अमेंडमेंट 1951 अंतर्गत आर्टिकल 31A आणि B जो नव्याने समावेश केलेला आहे, तो समावेश करण्याचा अधिकार संसदेला आहे. त्यामुळे या ठिकाणी संसद योग्यच आहे. दुसरा मुद्दा, या घटना दुरुस्तीद्वारे आर्टिकल 32 वर कोणताही निगेटिव्ह परिणाम होत नाही. म्हणजे अपिलाचा अधिकार इथं कुठेही शून्य होत नाही, कारण सार्वजनिक हितासाठी काही प्रमाणात मूलभूत अधिकार म्हणजेच व्यक्तिगत अधिकार मर्यादित करता येतील आहे. म्हणून 32चा प्रश्नचिन्ह येत नाही आणि त्यामुळेच आर्टिकल 132, आर्टिकल 136 आणि 226 वर सुद्धा कोणतीही मर्यादा येत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत संसदेला सुप्रीम बनवलं. या माध्यमातून पहिले 3 मुद्दे ऑटोमॅटिकली खोडीत काढले. चौथा मुद्दा होता जो शंकरी प्रसादचा होता, आर्टिकल 368 अंतर्गत संसदेला अधिकार आहे. म्हणूनच सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आता जी अंतरिम संसद आहे ती सुद्धा अंतरिम संसद जरी असली तरी भारताच्या राज्यघटनेद्वारे अंतरिम संसदेलाही घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार घटनेद्वारेच देण्यात आलेला आहे. म्हणून 368च्या 2 अंतर्गत याबद्दल बदल करता येईल आहे. तसंच आर्टिकल 379 सब क्लॉज 1 मध्ये जो दोन्ही सभागृहाचा उल्लेख केलेला आहे, तत्कालीन जे अस्तित्वात आलेलं अंतरिम सभागृह पहिलं लोकसभा होतं, त्यांच्या माध्यमातून हे काम करायला कोणतीही मर्यादा अडचण नाही, हाच निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. आणि अंतिमतः जो 392 बद्दल आपण चर्चा केली, राष्ट्रपतीला तो अधिकार आहे. तर तत्कालीन अंतरिम संसद जी कार्यवाही केली होती त्याला अनुसरून राष्ट्रपतींनी सही दिली होती. त्यामुळे याबद्दल कुठलंही आव्हान नाही आहे. आणि शंकरी प्रसाद केसमध्ये सुप्रीम कोर्टनं पहिली घटना दुरुस्ती 1951 ला भारत सरकारच्या माध्यमातून ते संसदेने केलेली कार्यवाही योग्य आहे असं मानत पहिल्या घटना दुरुस्तीबद्दलची आव्हानं सुप्रीम कोर्टनं स्वीकार केले नाहीत आणि शंकरी प्रसाद यांना या केसमध्ये माघार घ्यावी लागली आणि संसदेचा कायदा वैध ठरला. आणि संसदेचा कायदा वैध ठरला म्हणूनच घटनेत आर्टिकल 31A-B आणि परिशिष्ट 9 आला आणि त्याद्वारे सार्वजनिक हित, कल्याणकारी हित, सरकारी मालमत्ता संपादन करण्याचा अधिकार, सरकारला संपत्ती मालमत्ता संपादन करण्याचा अधिकार प्राप्त झाला. हे सगळे विषय 1951 पासून टिल आजपर्यंत अंमलात आहेत. ते शंकरी प्रसाद या खटल्यामुळेच, त्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे. सुप्रीम कोर्टचे तत्कालीन चीफ जस्टिस होते जे कानिया, त्यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय देण्यात आला होता. आणि याच निर्णयाचं पुनर्जीवीकरण किंवा पुनरुच्चार सुप्रीम कोर्टानं पुढे केला. तो म्हणजे 1965च्या सज्जन सिंग
विरुद्ध राजस्थान राज्य 1965च्या खटल्यात सुप्रीम कोर्टानं पुन्हा याच निर्णयाचा पुनरुच्चार केला की आर्टिकल 368 द्वारे भारताची संसद राज्यघटनेत सर्वच ठिकाणी आणि मूलभूत अधिकारामध्येही घटना दुरुस्ती करण्यास सक्षम आहे। हा जो निर्णय 1951 ला शंकरी प्रसाद मध्ये दिला होता, तोच निर्णय सज्जन सिंग खटल्यामध्येही 1965 ला हा सेम निर्णय दिला। परंतु आपलं सुप्रीम कोर्ट 1967 मध्ये पूर्ण बदललं। गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने मात्र मागील दोन्ही खटल्यातले निर्णय पूर्णपणे बदलत हा स्पष्ट निर्णय दिला की संपूर्ण राज्यघटनेत घटना दुरुस्ती करण्याविषयक आपली संसद सुप्रीम नाही, कारण आर्टिकल 368 मध्ये फक्त घटना दुरुस्तीची प्रक्रिया आहे। संसदेला पूर्ण अधिकार घटना दुरुस्तीचा नाही आणि मूलभूत अधिकारामध्ये तर नाहीच असा निर्णय देऊन गोलकनाथ खटल्याद्वारे खऱ्या अर्थानं सरकार आणि तत्कालीन संसद यांना आव्हान दिलं होतं आहे। 1967 चा खटला झाला, दरम्यानच्या कालावधीमध्ये इंदिरा गांधींचा उदय झाला होता। इंदिरा गांधींना ह्या मर्यादा अनेकतम अडथळा ठरणाऱ्या होत्या, संसदेलाही सरकारलाही आहे, आणि याच प्रक्रियेनुसार 1971 पर्यंत असाच वेळ काढला जात होता आहे। पण इंदिरा गांधी न्यायालयाला मानणाऱ्यापैकी नव्हत्या आहे, म्हणजे काही प्रमाणात काही बाबतीत मानणाऱ्यापैकी नव्हत्या। इंदिरा गांधींनी न्यायालयाला रोखत आणि सरकारच्या माध्यमातून राष्ट्रपतीला रोखत 1971 मध्ये 24वी घटना दुरुस्ती 1971 पारित केली आणि या घटना दुरुस्तीद्वारे हे स्पष्ट नमूद करण्यात आलं की 368 अंतर्गत घटना दुरुस्ती करण्याबद्दल पार्लमेंट सर्वोच्च आहे आणि पार्लमेंटने बिल पारित केलं असेल तर राष्ट्रपतीला त्यावर सही करणं बंधनकारक आहे। म्हणजे इथं दोन निर्णय झाले, पार्लमेंट सुप्रीम आहे हे दर्शवण्यात आलं आणि राष्ट्रपतीला नकार देण्याचा अधिकारी नाकारण्यात आला। आणि अंतिमतः 1971 पासून इंदिरा गांधी या माध्यमातून कामाला सुरुवात केल्या। पण फायनली आपलं सुप्रीम कोर्ट पुन्हा सुप्रीम ठरत 1973 मध्ये केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य 1973 या खटल्यामध्ये इंदिरा गांधीसह सरकार आणि संसदेला चपराक देत सुप्रीम कोर्टनं स्पष्ट निर्णय दिला की भारतामध्ये सुप्रीम हे पार्लमेंट नाही, भारतामध्ये सरकार हे सुप्रीम नसून, अगदी सुप्रीम पार्लमेंट सुद्धा सुप्रीम नसून सुप्रीम आपल्या देशात संसद आहे, संविधान आहे, आणि संविधानाला सुप्रीम ठरवण्याच्या माध्यमातून आम्ही स्पष्ट सांगतोय की घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार जरूर आर्टिकल 368 अंतर्गत पार्लमेंटला जरूर आहे, पार्लमेंट दुरुस्ती करू शकते आणि तसंच पार्लमेंट संपूर्ण संविधानामध्ये दुरुस्ती करू शकते आणि तसंच मूलभूत अधिकारामध्ये दुरुस्ती करू शकते, परंतु आधारभूत रचना बेसिक स्ट्रक्चर मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही। या मर्यादेसह पहिल्यांदाच आपल्या देशामध्ये बेसिक स्ट्रक्चरची संकल्पना उदयाला आली आणि केशवानंद भारती खटल्यापासून पार्लमेंटला या माध्यमातून बदल करण्याचा अधिकार मिळाला, पण तो अमर्याद न राहता तो मर्यादित झाला आणि बेसिक स्ट्रक्चरची मर्यादा टाकून सुप्रीम कोर्टनं पार्लमेंटला कामाच्या काही निश्चित दिशा दिल्या आणि संविधान पुन्हा एकदा सर्वोच्च आहे हाच निकाल या खटल्याच्या माध्यमातून दिला आहे। आणि याच खटल्याचं पुनर्जीवीकरण किंवा पुनरुच्चार पुन्हा 1975 मध्ये राजनारायण खटल्यामध्ये, राजनारायण विरुद्ध इंदिरा गांधी खटल्यामध्ये झाला होता। हे आता मी जे सगळे खटले उच्चारलो होतो ह्या सगळ्या खटल्यांचा उल्लेख आणि त्याबद्दलचं विश्लेषण आपण पुन्हा एक बार पुढच्या खटल्यामध्ये पाहणार आहोत। आज फक्त शंकरी प्रसाद विरुद्ध भारत संघ या खटल्याचा संपूर्ण बॅकग्राऊंड आणि त्याबद्दलची पार्श्वभूमी, त्याबद्दलचे विषय पाहायचे होते। परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आर्टिकल 368, 379, 392, आर्टिकल 132, आर्टिकल 136, 226 आणि तसंच आर्टिकल 31A, 31B आणि परिशिष्ट 9 ज्यांच्याबद्दल मी आता विश्लेषण केलेलं आहे, हे सगळे शंकरी प्रसाद खटल्याच्या संबंधित आहेत। त्यामुळे या आर्टिकलचा व्यवस्थित अभ्यास करावा आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून याचा योग्य अवलंब करावा, यासाठी या केसला मी तुमच्या समोर सादर केलं होतं आहे। सर्वांनी हा व्हिडिओ ऐकलेला आहे, समजलेला आहे, जरूर या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कळवा, जेणेकरून मी पुढच्या आणखी व्हिडिओ अधिकतम तुमच्यासाठी बनवेन। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू।